मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्री कर्करोग तज्ज्ञ, दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ व वंध्यत्व तज्ज्ञ गेल्या 13 वर्षापासून साईधाम हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आणि या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य असं आहे की या हॉस्पिटलमध्ये दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी उपचार पद्धती, प्रसूतिगृह, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन तसेच जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन या सर्वांचा उपचार आधुनिक पद्धतीने केला जातो. जवळपास 16,000हून अधिक आम्ही शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. महात्मा फुले जीवनदायीच्या माध्यमातून जे जे आजार बसतात त्याला पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट दिली जाते. गेल्या 13 वर्षामध्ये जवळपास 1030हून जास्त शिबिर आमच्या संस्थेने राबवलेले आहेत. आणि एकदम दुर्गम भागात जिथे जिथे आरोग्यसेवा जात नाही तिथे आमची टीम पोहोचते. मी डॉक्टर सोनाली माने, साईधाम हॉस्पिटल राहुरी. हे हॉस्पिटल नगर मनमाड रोड राहुरी येथे आहे. काय ग, अचानक भेटायला बोलवलंस? अगं कुठे हरवलीस? अगं काही नाही ग, राहुल आला होता. काय? राहुल इथं पुण्याला? हो ग, गावाच्या स्टँडवर मी त्याला पाहिलं. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं, काहीतरी हरवल्यासारखं. आणि मी त्याला पाहून अनोळखीसारखं वागले. आणि तो इथे माझी नकळत मदत करू लागला. ऐश्वर्या, तुझं लग्न झालंय. समाज तुला आणि राहुलला पुन्हा एकत्र येऊ देणार नाही. ते विसरून जा. जे मागं पडलंय त्याला उभरू नकोस. विसरणं सोपं असतं अगं. राहुल जर लग्न करून पुढे गेला असता तर मीही विसरले असते. पण तो लग्नच करत नाहीये. तो का अजूनही थांबलाय? कदाचित तोही तुझ्यासारखा अडकून पडलाय, पण याचा काही उपयोग नाही. आयुष्य हे पुढे जात असतं आणि आपल्यालाही पुढे जावं लागतं. स्वरा, कधी कधी वाटतं आयुष्याने आपल्याला चुकीच्या वळणावर उभं केले. एका क्षणात घेतलेल्या निर्णयामुळे आपण कायमच बदलून जातो. ऐश्वर्या, काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. हा, मी काहीतरी करते. काय ग? माझ्या मावशीची खूप सुंदर मुलगी आहे. तिच्या घरच्यांना तिला शहरात द्यायचं आहे. राहुलला जर ती पसंत पडली तर त्याचं आयुष्य पुढे जाईल आणि तुझंही. आणि राहुलच्या मनात जर अजूनही मीच असेल तर? मग तो तुझ्यासाठी थांबलेला आहे. पण तो तुझ्यासाठी थांबावा हे खरंच योग्य आहे का? बरं, काय करावं काहीच कळेना बघ. मी उद्या गावाला जाणार आहे. राहुलच्या आईला भेटून बोलतो. कदाचित त्याचा मार्ग सोपा करता येईल. चला ऐश्वर्या, आता मी जाते, नाहीतर माझी बस उकेल. काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. काका, ह्या वयात तुम्ही अजून काम करताय? राहुल तिकडं पुण्यात मोठ्या जॉबला आहे कामला. तुम्ही त्याच्याकडे का बरं जात नाही राहिला? तिकडं तुम्हाला आराम भेटल. इथं काय आहे? जेवायचे हाल करून घेऊ राहिले. अरे मग या काळ्या आईची सेवा कोण करणार र? अरे हीच तर खरी आपली संपत्ती आहे. शेवटी जिवंत ठेवणारं पोटभर अन्न तीच तर आपल्याला देते. हो पण काका, शरीर थकतं, वय होतं, कधी ना कधी विश्रांती तर घ्यावाच लागते. तुमच्यासाठी राहुलचं पुण्यातलं घर खुलंय. जा ना तिथं, तुम्ही आराम करा. राहुल त्याच्या आवडीचं जीवन जगतोय आणि आम्ही आमच्या आवडीचं जीवन. मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा नसतो. एका मुलाने त्याच्या आई वडिलापासून लांब राहायचं ठरवलं, पण आई बाबा एका वृद्ध आईला कसं सोडू शकणार? पण काका, आम्ही शहर बघितलंय. तिथली माणसं श्रीमंत असली तरी माणूस कितले गरीब आहे. प्रत्येक जण धावत असतो, पण त्याला कुठं जायचं
हेच माहिती नसतं. पण इकडं गावात थोडं कमी जरी मिळत असलं तरी मन मोकळं ठेवून जगता येतं. बघा आत्ता क्रिकेट खेळून आलोय आम्ही. खरं बोललास तू. शहरात माणसाला पैसे मिळतात आणि समाधान मिळत नाही. इथं आम्ही फार मोठे नाही, पण रोज रात्री निवांत मोकळा श्वास घेऊ शकतो. हे बघ, दोन भाकरी आणलेली आहे. त्याला बोलून घे, आपण जर 2-2 घास खाऊन घेऊ. बोलाव त्याला. अय सूर्या, चल जेवण करून घे. आलो. चल रे लवकर, थकला असेल चल. काय राव, आणि हातातले मॅच हरलो. राहुल असतं तर जिंकलो असतो आपण. 100% जिंकलो असतो. पण नाही, राहुलला कळत नाही राव. आई बापाच इतकं वय झाले, तिकडे पुण्याला राहतोय आणि इकडं नानाला एकट्याला काम करावं लागतंय. त्याच्यात एक समजतच नाही. मी थांबत्याला मी फोनच लावतो. तो का? हा. सूर्या. हॅलो. हा राहुल. अरे सूर्या, किती दिवसांनी कॉल केला? अरे पण तू कसा आहेस रे? हा ठीक आहे रे, मी पण. हा, खास इकडं हॉटेलमध्ये आलोय. आज चुलीवरची भाकरी, ठेचा आणि ताक ऑर्डर केलंय. अरे राहुल, तुझं पण अजब आहे राव. गाव सोडलेस पण शहरात बसून गाव शोधतोयस. अरे पण आपल्या गावचा सुगंध, ती माती, ती माया शहरात कशी मिळणार रे? हा खरं बोलतोय सूर्या. हे सगळं खाऊनही समाधान वाटत नाही. यामध्ये गावाकडचा गोडवा नाही रे. राहुल, गाव सोडणं सोपं होतं, पण गावाकडचे नाते तुटतात रे. हो रे. आणि आई बाबांचं कसं आहे रे? त्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय ना? अरे नानांची तब्येत बरी आहे रे, पण आई सारखी सारखी आजारी असते. तुझं नाव काढलं तर आठवण येते तिला खूप. काय? आई आजारी आहे? फोन कर जा तिला. अरे मला कसं सांगितलं नाही? खरं तर माझं चुकलं. मलाच त्यांना कॉल करायला वेळ मिळाला नाही. तुझ्या आई वडिलांना अजूनही तुझ्या परतीची अपेक्षा आहे. हो रे सूर्या, आता मी उशीर करणार नाही. बरं झालं तू सांगितलंस. मी आजच निघतो. ठीक आहे. अरे राहुल बाळा, तू आलास? हो. आई, तू कशी आहेस? मी ठीक आहे रे बाळा. तुझी तब्येत बरी नाही ना? तुला पाहिलं आणि सगळं दुखणंच गेलं बघ माझं. बरं झालंस तू आला. राहुल आला. कसं आहेस राहुल? हो मस्त मजेत. राहुल, मला माहिती आहे आईच्या तब्येतीची का बातमी कळल्यानंतर तू नक्की धावत येणार. पण आई, तू काळजी का नाही घेत? आणि मला कळवलं का नाही तुम्ही की आईची तब्येत खराब आहे म्हणून? अरे बाळा, तुला तुझी एवढी धावपळ असते. तुला शहरात किती कामं असतात आणि किती दिवस झाले रे मी तुला पाहिलंच नाही. का कुठल्या तरी बहाण्याने देवानं तुला माझ्यापर्यंत पाठवलं तर आलास ना माझ्यापर्यंत. हेच खूप झालं माझ्यासाठी. राहुल, बरं झालं तू आज आलास. अरे तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलंय. उद्याच आपल्याला मुलगी बघायला जायचंय. तुझा मामा पण येणार आहे उद्या. पण आई, मला सध्या लग्न करायचं नाही ग. तुला माझी शपथ आहे राहुल, नाही म्हणू नकोस. तुला एकटं बघवत नाही रे बाळा मला. नाही म्हणू नकोस तू.
बरं ठीक आहे, चल. अहो दाजी, मुलगी इतकी सुंदर एज्युकेटेड आहे ना, आपल्या राहुलचा आणि तिचा जोडा एकदम सुंदर होईल. मुलगा तर एकदम हिरोच आहे. बोला बोलेलं मग काय. प्रियंका, विचारा, मुलीला काय विचारायचा प्रश्न विचारा. काय नाव आहे मुलीचं? प्रियंका भाऊसाहेब सगळं शिक्षण किती झालं? BSc बायोटेक्नॉलॉजी मामा कुठले? भाळवणीचे काय आडनाव त्यांचं? जाधव. हे पा पाहुणे, आम्हाला मुलगी एकंदरीत पसंत पडलेली आहे. तर मी काय म्हणतो, आमचा मुलगा पुण्याला सर्व्हिसला आहे, मुलीचं शिक्षण पण चांगलं झालेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांना जरा 5 मिनिटं त्यांना बोलू द्या जरा मोकळं दोघांनी एकमेकाशी. ठीक आहे, बोलू दे त्यांना दोघांना, काय अडचण नाही आमच्यावाली. जा राहुल, बोल, तुला काय प्रश्न विचारायचे असले तर बोल. जय प्रियंका बाळा, जा काम पाय राहून. शेतात एक छोटस घर असणं शहरातल्या प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं. तुझ्या घरच्यांना शेतीची भारीच आवड दिसते. बाकी तुझी आवड कशात आहे? मलाही शेतीची खूप हौस आहे. झाडं लावायला, मातीच्या गंधात राहायला मलाही खूप आवडतं. पण काय? मी तुमच्यासोबत शहरात राहायचं कसं? तिथे झाडे नाही, मोकळं आकाश नाही. मला वाटतं प्रियंका, तुझ्या मनामध्ये अजून काही आहे का जे काही तुला बोलायचंय असं? मी तुमच्या पुढे हात जोडते, प्लीज तुम्ही लग्नाला नकार द्या. प्रियंका, काय बोलतेस तू? माझं आमच्या गावातल्या विष्णू बरोबर खूप प्रेम आहे. मग हे तू तुझ्या बाबांना का नाही सांगितलंस? नाही, मी काही करू शकत नाही. बाबांना फसून काही करायचं नाही. पण तुमच्यासोबत लग्न करायचं म्हणल्यावर हे माझ्या जीवावर येईल. तुझं मन विष्णूकडे आहे हे स्पष्ट दिसतंय. बाबांना शेती करणारा नकोय, त्यांना फक्त एक शहरातला नोकरी करणारा हवाय. प्रियंका, प्रेम एक झाडासारखं असतं. ते फुलायला मोकळं आकाश लागतं, खरा आधार लागतो. कोणाच्याही आयुष्यामध्ये जबरदस्तीने जागा बनवता येत नाही. ठीक आहे प्रियंका, मी या लग्नाला नकार देतो. खरंच तुम्ही या लग्नाला नकार द्याल? हो प्रियंका, मी माझं प्रेम गमावलंय. ऍटलिस्ट तुझं तरी प्रेम तुला मिळावं असंच वाटतंय. मी देखील या भावनेतून गेलेलो आहे. तर चल, आजची वाट बघत असतील. तुझे सांगितलं तसंच मी करेल, काळजी नको करू. अरे राहुल, काय रे बाबा, एवढी का घाई केली तू? लगेच वरून खाली आला आणि लगेच म्हणे चला 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 चला. असं नसतं बाळा. अरे पाहून रावळाची तर असं बोलावं नाही लागत बाबा. अरे राहुल, आम्हाला ती मुलगी आणि कुटुंब हे दोन्ही पण फार आवडलं होतं. मग तू त्यांना का असं सांगितलंस की नंतर कळवतो म्हणून? अरे तुला मुलगी आवडली नाही का रे? आई, माझ्या आवडीचा प्रश्नच येत नाही.
त्यांनी आपली गाडी का अडवली? तुम्ही प्रियंकाच्या लग्नाला नकार देऊन आमच्या लग्नाचा मार्ग सुकर केला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी हे तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. राहुल, अरे काय म्हणतोय हा? माझं नाव विष्णू. मी आणि प्रियंका एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो, एकमेकांवर प्रेम करतो आणि मी फक्त एक शेतकरी आहे म्हणून त्यांनी मला नाकारलं. पण तुमच्या या नकारामुळं कदाचित आमच्या लग्नाचा मार्ग सुकर होऊ शकतो. विष्णू, खरंच तू खूप भाग्यवान आहेस रे. तुला प्रियंकासारखी मुलगी मिळाली, ती तुझी शेवटपर्यंत साथ सोडायला तयार नाहीये. अरे पण तिच्या घरच्यांना जर हा विष्णू पसंत होता तर घरच्यांनी लग्न नकार का दिला? अहो, शेतकरी आहे ना म्हणून घरच्यांनी नकार दिला त्याला. अरे पण ज्यांच्या उपजीविकेचं साधन शेती आहे त्यांना शेती करणारा नकोय. अहो, जरी मी शेतकरी असलो ना, तिला सुखी ठेवायचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे, या छोट्याशा शेतकऱ्याने एक छोटंसं हॉटेल उघडलं, तिथं तुम्ही चहा घ्यायला यावं. पुन्हा आपली भेट होती नाही होत. तू एक शेतकरी असून एक छोटासा व्यवसाय सुरू केलाय, खूप चांगला आहे. अरे वा, किती छान गाती मुलगी. अहो, ती माझी छोटी बहीण तिला गाण्याचं खूप नाद आहे. अरे वा, तोडून टाकली सनाळ कपाळी लिवल नाही, पाचवी पूजाया सार आलं सटवाई पूजेला नाही, तरी दिस अंधारला दिसा माझी आगर, कधीतरी देवा माझ्या देवावानी वागरा, दिसा उजाडता कार अंधार तू केला, अंधारात दिस कोंडला खेळ मांडला.